everybody, welcome to Coffee with Tattwajnan Diwali vlog. I am Jay and I am Aditya. and intro music. सो आम्ही आलेलो आहोत तिथे अण्णा कॅन्टीनला. अण्णा कॅन्टीन नाही, अण्णा रेस्टॉरंट. आणि आम्ही दिवाळी पहाट बघून आलो आहे. दिवाळी पहाटबद्दल नंतर बोलू, पण आत्ता अण्णाला आलो आहे. आदित्य सरांच्या मुळे आम्हाला थेट एक क्राऊडेड रेस्टॉरंटमध्ये टेबल मिळालेलं आहे. हे टेबल आमचं आहे, आमचंच टेबल आहे. याच्यावर आमचं नाव देखील लिहिलेलं आहे. बघा, हे दाखव रे, नाव कुठे दिसतंय का? दिसत तरी नाही. दिसत तरी नाही. हां, हे आपलं. ओके, नेवर माइंड. आता गर्दी दाखवू पण नाही शकत, एवढी जास्त गर्दी झालेली आहे. तर अशा गर्दीमधून आम्ही सरळ बार जीन केलं रेस्टॉरंटमध्ये. आणि हे जणू काय हे टेबल आमच्यासाठी ठेवलं होतं 2 लोकांचं, म्हणून आम्ही सरळ जाऊन बसलो. तर एक वेटर येऊन म्हणाले, वेटर दादा म्हणाले आम्हाला की साहेब वेटिंग आहे जरा, प्लीज तुम्ही लाईनीत लागता, 5 मिनिटात टेबल देतो. पण रेस्टॉरंटचे मालक आले स्वतः आणि म्हणाले नाही असं उठवायला बरं वाटत नाही म्हणून, तर तुम्ही बसा टेबलावर, म्हणून आम्हाला बसू दिलं. तर खरं आमची कृपा नाही आहे, त्यांची कृपा आहे. आणि चुकून झालेला एक हादसा आहे. सो वॉट एव्हर इट इज, आम्हाला इथे टेबल मिळालेला आहे अनएक्सपेक्टेडली. सो मंडळी, हॅपी दिवाळी. सो मगाचा व्हिडिओ आला होता. हा, मगाचा ॲक्च्युली आला होता. अण्णाला खूप आता गर्दी होती, केओस होता. इट वॉज देअर काओटिश. आम्ही मस्त नाश्ता केलेला आहे आणि सगळी गर्दी टाळून. येस, सरांच्या डिसिजनमुळे. ते सरांनी विस्तारात सांगितलंच आहे. आणि वी ॲप्रिशिएट दी हॉस्पिटॅलिटी ऑफ अण्णा, की त्यांनी म्हणजे असं हे नाही केलं की अरे बसलाय तर वेटिंग आहे तर उठा वगैरे. म्हणजे उठायला पाहिजे होता, तो जरासा आमचा हलकटपणा होता. पण अगेन द थिंग वॉज दॅट की सगळे 6 किंवा 4च्या ग्रुपमध्ये आले होते आणि 2 लोकांची जागा एकच उरली होती. सो या, टेक्निकली इवन वी आर नॉट रॉंग. पण त्या माणसाने ज्या रीतीने आम्हाला हॉस्पिटॅलिटी, नंतर गेल्या हॅपी दिवाळी विश केलं, नमस्कार केला हात जोडून. सो स्टोरेज संपलं होतं माझं. हा, तर म्हणत होतं तसं. पण डेडिकेशन बघा बाईचं. व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणून इंस्टाग्राम उडवलं, यूट्यूब उडवलं. आता बघू काय उपयोग होतो. सो दिवाळी पहाटबद्दल बोलायचं होतं विस्तारात जरा. हाऊ इट हॅज डिक्लाइंड. म्हणजे वी आर एस्पेशली टॉकिंग अबाउट दिवाळी पहाट मॉडेल कॉफी. वी आर ओनली टॉकिंग अबाउट दिवाळी मॉडेल कॉफी. ते सोडून आम्हाला अजून आय डोंट थिंक मी गेलो कुठल्या दुसऱ्या दिवाळी पहाटला. जस्ट सॉरी टू इंटरप्ट, तिथे कधी आलायस तू? वेंकीज लहानपणी कधीतरी आलो होतं. आय डिडंट लाईक इट ॲट ऑल. काही घाण होतं ते. काय आहे? चिकन देतात तिथे, चिकन. आय थिंक तिथे फक्त चिकन असं फ्राईड वगैरे देतात. कमिंग बॅक टू दिवाळी पहाट. येस, सॉरी टू इंटरप्ट, पण इथे एक असा ब्रेझन बुल आहे. तो हर्षद मेहता. एक मिनटं, मी पेय घ्यायचं. हां, तू काय बोलतो? तर ते आवडलं की ते मालक आहेत जे अण्णाचे, ते स्वतः येऊन आम्हाला म्हणाले की चला तुमचं पोट भरलं, तुम्ही खाल्लं ना नीट, दिवाळीच्या शुभेच्छा. चला, काही बरं वाटलंय आम्हाला. खूप बरं वाटलं बघून. म्हणजे मागच्या वर्षी जे असं डिजेक्शन झालं होतं आम्हाला की कुठेच नाही जागा, काहीच नाही. मग कुठे गेलो होतो खायला. त्यात दिवाळी पहाट म्हणजे येस. सो दिवाळी पहाटबद्दल 2 वर्षापूर्वी आम्ही शौनक अभिषेकींचं ऐकलं होतं तिथे. त्यांच्या आधी एक जोशी नावाचे कोणतरी बासुरीवादक होते. आणि आम्ही अभिषेकी बुवांबद्दल खूपच विनोद वगैरे केला. पण तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळलं, यू आर अ ट्रू CWT फॅन, यू विल रेकॉग्नाइज. नो की शौनक अभिषेकींचा आणि काय आमचे किती पर्सनल रिलेशन्स आहेत. खरापणा आणि शौनक अभिषेकी यांचं काय नातं आहे हे तुम्हाला माहितीच असेल. पण इवन दो वी मेड लॉट ऑफ जोक्स अबाउट इट, वी रिअली ॲप्रिशिएटेड हिज सिंगिंग. आणि त्यांच्या आधीचं जे बासुरी वादन होतं अप्रतिम होतं. आणि तेव्हा शास्त्रीय संगीत आम्हाला खूप आवडायचं. म्हणजे शास्त्रीय संगीत आवडतंच, पण शास्त्रीय संगीत इज मेंट फॉर दिवाळी पहाट. वी फील म्हणजे असेलही लोकांचं की दिवाळी पहाटे काहीतरी बॉलिवूडची गाणी क्रॉस करतो. वी फील इज की चला लोकांना एक वेळ आवडत असेल ना. बघितलं, व्हॉट वी बिलीव्ह इज की
आता लोकांचं असेल की दिवाळी पहाटे बॉलिवूडची गाणी ऐकायला आवडतात वगैरे, पण आम्हाला तरी शास्त्रीय संगीतच आवडतं दिवाळीच्या पहाटे ऐकायला. सो आम्ही तसेच ट्यून झालेलो आहोत. हो, आणि आता मग बॉलिवूड ऐकणं वगैरे म्हणजे खूपच. आणि आज तर म्हणजे वेगळंच होतं. टुडे म्हणजे आज 7 वाजता 7:30लाच हात नकालो माझ्या साडीला वगैरे गाणी चालली होती आणि लावण्या होत्या, बॉलिवूड गाणी होती. आणि वी ट्रुली रिस्पेक्ट, म्हणजे वी आर नॉट गोइंग टू नेम द आर्टिस्ट बिकॉज वी डोंट मीन एनी डिसरिस्पेक्ट वगैरे. आणि पण चांगलं गात होते, असं नाही की खराब गात होते ते, पण इट इज द चॉईस ऑफ द आर्टिस्ट. म्हणजे चॉईसपेक्षाही हे बघा, हे सगळे कसे आहेत ना, हे आर्टिस्टचे त्यांनी आता त्यांच्यातले एक जे तबला वादक आहेत त्यांनी बरेच सोलो पण केलेले आहेत. येस, पण सो म्हणजे असं नाही की यांना क्लासिकल घेता येत नाही, पण आम्हाला वाटलं की विथ रिस्पेक्ट टू ओकेजन ते फार इनअप्रोप्रिएट होतं की जे गाणी जी चालू होती ती, म्हणजे ते खराब गात होते असं नाही म्हणत आहे, पण जरा ओकेजन आपला काय दिवाळी आणि पहाटे किती सब्जेक्टिव्ह असो, पण असं सकाळी उठून लावण्या वगैरे ऐकणं इज नॉट माय कप ऑफ टी असं. म्हणजे आम्हाला पटत नाही ते बहुतेक. मे बी लोकांना आवडत असेल, आम्हाला आवडत नाही ते, म्हणून सो दॅट्स अ वी आर डिसअपॉइंटेड. एनिवेज, जय इज गोइंग टू बी ट्राईंग कॅम्पा कोला फॉर द फर्स्ट टाइम. लेट्स सी हाऊ इट गोज. हे बघा याच्यावरचे पेपर्स. गाईज, आता जय ट्राईंग कॅम्पा फॉर द फर्स्ट टाइम. स्प्राईट बट बेटर. ओके. ओके, नाही आवडलं. ठीक आहे, स्प्राईटच आहे. स्प्राईट वेगळ्या बाटलीत असं. फीज फार जास्त आहे याच्यात. ओके, फीज जास्त आहे. फीज खूप आहे आणि स्वीट तेवढं नाही आहे स्प्राईट एवढं मला वाटतं. मला वाटतं तेवढंच आहे. मग कदाचित कारण मला स्प्राईट पिऊन आता 5-6 वर्ष झाली, म्हणून परहॅप्स की स्प्राईटचा स्वादच आठवत नाही मला. पण या फ्लॅशबॅक होता की सगळे रस्ते रिकामे आहेत आणि हे सगळं बोललो होतो. व्हिडिओ क्लिप प्लीज. लिटरली तेच चाललंय आता. म्हणजे आज जरा जास्त गर्दी आहे, पण म्हणजे बेसिकली काय लोक कामाला लागले, जसं हे सगळं मागच्या वर्षी झालेलं आहे ऑलरेडी. प्लॅन अबॉर्ट करावा लागला. आणि अजून एक बीटी बसली म्हणजे तिथे नाश्ता संपलेला. तर त्याच्यासाठी येतात लोक जास्त येतात तिथे चहा पण नव्हता, दूध देत होते ते. सो जरासा मसाला देखील संपला. हो. सो आम्ही तिथे थोडा वेळ बसलो आणि मग म्हटलो की आपण नाश्त्याला जाऊ कुठेतरी. 20 मिनिटं थांबा, 25 मिनिटं थांबा. आम्हाला तितका वेळ नसतो कारण आम्ही वी आर बिझी पीपल. कॉन्टेंट क्रिएटर्स. हा, डेजावू आम्हाला यायला लागला. लोक कामाला लागले, खायच्याच कामाला ऑफकोर्स. कुठे परत आम्हाला खायला जागा मिळाली नाही, ते यावेळेस तर बनवून घेतली जागा. हा, पण दिवाळी पहाटला यावर्षी क्रेझी गर्दी होती. अख्खा भोसले नगर आलं होतं असं वाटतंय. आणि म्हणजे त्यांनी घोषणा केली की आम्ही 10 मिनिटाचं मध्यंतर आहे ना. लोकांना लगेच कळलं की 10 मिनिटाचं मध्यंतर भोजनासाठीच आहे. सगळे लोक धावले आणि अख्खी मोठी रांग, म्हणजे संपलं होतं सगळं. म्हणजे 2 मग रिक्षा आल्या, 2 डबे घेऊन. एवढं की आय थिंक की त्यांनी एक्सपेक्ट केलं नसेल एवढे लोक येतील किंवा एवढ्या लवकर पोहे संपतील, तर त्यांना अजून 2 रिक्षा भरून पोहे मागवावे लागले. पण त्याचं आमचं जस्टिफिकेशन असं होतं की जर तुम्ही चांगले आर्टिस्ट बोलवले, आता चांगले आर्टिस्ट आम्ही असं नाही म्हणत की असे चांगले नव्हते. चांगले आर्टिस्ट म्हणजे चांगले शास्त्रीय किंवा चांगले लोकांमध्ये फेमस झालेले, चांगले फिटिंग टू दिस पर्टिक्युलर सेटिंग आर्टिस्ट बोलावले. तर त्यांची गाणी ऐकून, त्यांचं वादन ऐकूनच आमचं मन तृप्त होईल. पोट भरायचीच गरज नाही. खायचं एवढं म्हणजे असं एवढी भूकच लागणार. एक्झॅक्टली. एक काळ होता जेव्हा राहुल देशपांडे, तफिक कुरेशी, शौनक अभिषेकी, त्याच्यानंतर आनंद भाटे सगळे येऊन असे गाजवायचे कार्यक्रम की तो 10 मिनिटाचा मध्यंतर 5 मिनिटाचा व्हायचा. हो. आणि आज 10 मिनिटाचं मध्यंतर हे बघा, हे बघा. थांबा 1 मिनिट. गर्दी बघा दोस्त. हो, ह्यूज आहे, ह्यूज. तुझा नाश्ता मस्तपैकी झाला अण्णाला. वैशालीला ॲज यू नो खूपच गर्दी होती. सर अण्णाला पण खूप गर्दी होती, बट मी डिसाइडेड नव्हती वैशाली यायची. आणि कसं आहे, अण्णाला आता जे आम्ही स्ट्रॅटेजी वापरली विच वॉज लाईक जस्ट गोईंग इनसाइड विदाउट गोइंग टू बार्जिंग इन. हे इथे नाही करतायत कारण इथे बाहेरच एक पैलवान आहे. इथेच एक पैलवान आहे, तो कोणालाही मारू शकतो जगातला. आर्नॉल्ड शिवाजीनगर आहे इथे. सो नो वी कुडंट टेक दॅट रिस्क. आणि हां, दिवाळी पहाटाबद्दलच सांगायचं होतं की हाऊ इट हॅज डिक्लाइन.
आणि लाईक वी होप नेक्स्ट इयर इट विल बी बेटर. कारण मला एकदा आठवत आहे की तौफिक कुरेशी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर अकंपनिंग जे संतूर, तर मध्यंतराच्या आधी संतूर, तबला, फ्लूट आणि जेम्बे ह्यांच्या चौघांची जुगलबंदी झाली होती. आणि त्यांनी 2 तास कंटिन्यू जुगलबंदी केली होती न थांबता. आणि त्याच्यानंतर तौफिक कुरेशींचा सोलो झाला. तर सोलो नाही म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं डुएट, शिखरनाथ कुरेशी आणि ते. आणि त्यांनी जे गाजवलं होतं तेव्हा कार्यक्रम, लोकांची हलायची हिंमत नव्हती आणि गर्दी वाढत चालली होती. म्हणजे 7ला जी गर्दी, आता कसं होतं 7ला गर्दी आली ती 11पर्यंत कमी होते, तेव्हा 7ला जी गर्दी आली ती 11पर्यंत वाढली कारण होती. कसं ग्रिपिंग होतं आणि ते दिवाळी पहाटचं असं सिम्बलायझिंग दिवाळी पहाट. गाणं असं असलं पाहिजे की पुढे तुम्हाला सुचायला नको की हलायचं आहे आपल्याला, अरे घरी जायचं आहे. फक्त त्या गाण्याच्या आत आपण जे गुंततो, त्याच्या आत जे आपलं दंग होतं त्या गाण्यात जाऊन आपण मग्न होतो, तसं व्हायला पाहिजे. तर ते सेन्स मागचे 2-4 वर्ष झालंय का नाही ते म्हणजे जर असं अवघड वाटायला आहे. ऊन म्हणजे वेगळंच आहे. वा. तर जास्तच धूप आलं. तर हेच सांगायचं होतं दिवाळी पहाटबद्दल. आणि What काय else? एव्हरीबडी विशिंग अ व्हेरी हॅपी दिवाळी टू यू. हॅव अ व्हेरी सेफ अँड हॅपी दिवाळी. आणि आणि फराळ जरा लिमिटेड खावा, फार प्रदूषण व्हायला लागलंय. हो हो, फटाके पण लिमिटेड. हा फोडा, पण थोडा, पण एवढा पण नाही. कारण दिवाळी सारखी हे पण मागच्या वर्षी बोललोय किती फटाके उडवायचे. इतके हा. फटाके पण नाही उडवायचे की तुमचं ते फाटून जाईल. हा हा तर येस. फुल्या तर एवढंही अगदी फाडून नाही टाकायचे फटाके, फोडायचे हा. फक्त एवढं लक्षात ठेवा. येस. तर जेवढं उद्देश आपला फटाके फोडण्याचा आहे, सेलिब्रेट करण्याचा, तो उद्देश सफल होईपर्यंत आणि उद्देश आपल्याला एक अचीव होईपर्यंत फटाके फोडा. आधी फोडायचे म्हणून कळलं की 2000ची लढी लावली, लावलं. फटाके उडवण्यापुरतं उडवू नका. हां, कळतंय का? सो रिगार्डिंग अदर व्हिडिओज वी विल बी पोस्टिंग. लेट्स सी हाऊ इट गोज. आता थोड्या दिवसांनी मला तर बिझी होतो. सेमिस्टर एक्झाम्सनी मारून ठेवली आहे. सेकंड इयरमध्ये आलेलो आहे. थर्ड इयरमध्ये तर अजूनच लागणार आहेत. पण वी विल ट्राय. आता मोमेंटरी तुम्ही वन थिंग यू विल नोटीस की आम्ही जेव्हा कधी सीनोनाजला जातो, नेक्स्ट ब्लॉग जो आमचा येईल तो असेल माझ्या कॉलेजची टूर. येस, नेक्स्ट ब्लॉग आमचा येईल आणि त्याच्यासाठी जरा आम्हाला प्रोडक्शन वगैरे लागणार आहे. थोडंसं अजून जरा ॲप्स डिलीट करावे लागणार आहेत. त्याला एक आमचा गेस्ट आर्टिस्ट पण आहे त्याच्यात. हा नाही, जर असे आम्हाला ॲप्स डिलीट करावे लागणार आहेत, आमचे पैसे उडवावे लागणार आहेत, ट्रायपॉड आणावं लागणार आहे, हा, मायक्रोफोन लागणार आहे. जरा एवढं सगळं करायचं म्हणून थोडासा वेळ लागतो. तर त्याला प्रोडक्शनला आम्हाला एखाद महिना 2 महिने लागणार आहेत. सो तर जसं सांगत होतो की आता जरा प्रोडक्शनला वेळ लागणार आहे, कारण प्लॅनिंग पण जाईल ना. आता आम्ही जर आता 2 तासाचा व्हिडिओ बनवला तर कोण बघणार आहे यू आर इन आमचा फॉर अ ट्रीट. सो स्टे ट्यून. आम्हीच आमचे व्हिडिओ बघत नाही तर आम्ही कोणाला एक्सपेक्ट करू अजून आमचे व्हिडिओ बघायला. सो द थिंग इज की जरासं विचार करून कसा तरी व्हिडिओ तर 15-20 मिनिटाचा कॉम्प्रेस करून जरा म्युझिक एडिटिंग टाकून. पहिले 2 कॉमेंट्स प्रत्येक व्हिडिओवर आमचेच आता असतात. तरी आता आणि लाईक पण आमचेच असतात. तर व्हिडिओ एडिट वगैरेचं काम आता जय करतो, पण जेव्हा मोठा व्हिडिओ होतो तेव्हा मला थोडी मदत करावी लागेल असं मला वाटतं. तर ते जरा बघावं लागेल की कसं करायचं, काय करायचं. तर प्रोडक्शन फार आणि जातं. किती रेकॉर्ड करू शकतो, किती नाही करू शकत, ते सगळं सगळ्याची. कारण कॅम्पस फार मोठा आहे. Yes. अख्खा डोंगर रेकॉर्ड करायचं झालं सब म्हणजे बघू. अवघड आहे. हा तेवढं पण ऍप्स नाही, म्हणजे फोनच द्यावा आणि लागेल. दुसरं अजून म्हणजे काय तर आमची परिस्थिती थोडी बेतातली आता. हा. अजून आम्ही कॉलेज स्टुडंटच आहे, अजून आम्ही कमवायला नाही प्रोफेशनल ब्लॉगर्स नाही असं पण. एक्झॅक्टली की नाही, कमवायलाही नाही लागलोय हो. अजून. तर सगळं असं पैसे मॅनेज करायचे, हे करायचे, तेवढं अजून आमच्या ह्याच्यात नाही. बघा तिथे हगलंय. वा वा. तर ते सगळं करून पण येस, वी विल ट्राय आवर 100% अँड ब्रिंग यू गाईज द व्हिडिओ ऑफ टूर ऑफ माय कॉलेज. नेक्स्ट व्हिडिओ इज गोइंग टू बी दॅट. And after that we have another thing planned, like our friend is coming. तो मागच्या कुठल्या ब्लॉगमध्ये होता का, आय डोंट नो. नाही, अरे नव्हता. आपला टेबल टेनिसचा ब्लॉग. ते हा टेबल टेनिसच्या ब्लॉगमध्ये होता. सो समित शेट्टी येतोय. सो वी विल ट्राय टू रेकॉर्ड. समित शेट्टी. We will try to record if he is okay. I'm not sure. He is going to be okay. Don't worry about that. He is always okay. हा तो असं नॉन कॉन्फ्रंटेशन आहे. सो समित, इफ यू आर वॉचिंग, लेट्स डू अ ब्लॉग. ओके. सो Yeah. विशिंग यू हॅपी दिवाळी. स्टे सेफ
and like, share, like, share, subscribe. subscribe. If you have any comments, If you have positive comments, do share it with us. If you have any negative comments, you know the drill. yes. तो मैंने ऊपर एक फीडबैक फॉर्म रखा है, जो भी आपको लगा बुरा आप उस पर लिख देना और उस फॉर्म को फोल्ड करके फिर अपने कान में डाल देना, ठीक है. आता मी ठरवलं कुठल्याही व्हिडिओमध्ये मी बोलणारच नाही रे. हा, ते फक्त इतके जुने clips टाका. इतक्या जुने वेळा clips बोललोय टाका. मी की इट्स पॉइंटलेस आफ्टर दिस. Yes. ओके, सो चलो. सायनिंग ऑफ. आय एम जय I am Aditya. अँड वी आर कॉफी विथ तत्वज्ञान. सी यू लेटर. This video is sponsored by शेखा दगडे. असं झालं पाहिजे. चल. This video is sponsored by शेखा दगडे.